हॅलो गाईज, 2026मध्ये MSTCT एक्झाम देत आहे आणि खूप सारे प्रश्न येत आहे का सिलेबस काय आहे, क्वेश्चन पेपर पॅटर्न काय आहे आणि प्रिपरेशन कशी करायची. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSTCT 2026 एक्झामबद्दल संपूर्ण माहिती डिटेलमध्ये बघणार आहोत. तर मी रितेश स्वागत करतो तुमचं माऊली क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर सुरुवातीला MSTCT एक्झाम का बरं द्यायची, MSTCT एक्झाममधून आपण कोणकोणत्या फील्डमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो. तर MSTCT एक्झाम तर तुम्ही BTech म्हणजे टेक्नॉलॉजी रिलेटेड फील्ड्समध्ये ॲडमिशन घेऊ शकतात, जसे इंजिनिअरिंग झाले. आणि MSTCT एक्झाम थ्रू तुम्ही महाराष्ट्रातील टॉप कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता, जसे COEP, VJTI. जे कॉलेज सध्याच्या परिस्थितीमध्ये IIT यासारख्या कॉलेजला कम्पीट करत आहे. त्यानंतर तुम्ही B फार्मा, D फार्मा, फार्मसी रिलेटेड कोर्सेसला ॲडमिशन घेऊ शकतात. त्यानंतर ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही BTechमध्ये ॲग्रिकल्चर करू शकता किंवा BSc हॉनर्समधून ॲग्रिकल्चर फील्ड घेऊ शकता. त्यानंतर अदर टेक्निकल कोर्सेस लाईक BSc हॉनर्स फॉरेस्ट्री, फिशरीज, BSc हॉनर्स आणि कम्युनिटी सायन्स या सर्व फील्ड्समध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तर जर तुम्हाला हायर स्टडीजमध्ये यापैकी कुठलाही कोर्स करायचा असेल तर MSTCT एक्झाम ही तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर आता जाणून घेऊया एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे 2026 MSTCT एक्झाम देण्यासाठी. तर सुरुवातीला तुमची नॅशनॅलिटी मस्ट बी इंडियन. तुम्ही इंडियन सिटीजन असायला पाहिजे. तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट पाहिजे की त्याच्यावर मेन्शन असेल का तुम्ही इंडियन नॅशनॅलिटीचे आहे. आणि तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन क्रायटेरिया जो आहे 10+2 म्हणजे तुमची 10th पण झाली पाहिजे. तुम्ही 12th अपिअरिंग किंवा 12th पासआउट पाहिजेत. हा तुमचा झालेली एलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता बोर्डचं काय इम्पॉर्टन्स आहे MSTCT एक्झाममध्ये. तर जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल आणि तुमचा ग्रुप PCM किंवा PCB असेल तर तुम्हाला त्यापैकी 300 मार्क्सचे टोटल एक्झाम होते बोर्डची. तर तुम्हाला ॲडमिशनसाठी 45% क्रायटेरिया पाहिजे. एक्झाम देण्यासाठी कुठलाही क्रायटेरिया नाही. नंतर तुम्ही जेव्हा ॲडमिशन कोर्सेसमध्ये जाल तेव्हा तुम्हाला 45% ॲग्रिगेट मार्क पाहिजे. आणि जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला मिनिमम 40% ॲग्रिगेट मार्क्स हवेत MSTCT एक्झाममध्ये, म्हणजे बोर्ड्सचे जे एक्झाम आहेत ते. आता जाणून घेऊया एज लिमिट काय आहे. तर MSTCT एक्झाम देण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची एज लिमिट नाही आहे. तुम्ही कुठल्याही इयरमध्ये किती वर्षाचे असाल तुम्ही MSTCT एक्झाम देऊ शकता. तर मग जाणून घ्या सिलेबसबद्दल. तर MSTCT एक्झामचा सिलेबस जो आहे स्टेट बोर्डच्या सिलेबसवर डिपेंड राहील. क्लास 11th आणि 12thमध्ये क्लिअरली मेन्शन केलं आहे की क्लास 11th आणि 12thमध्ये राहील. वेटेज वाईज बघायचं गेलं तर क्लास 12चा जो सिलेबस आहे तुमचा 80% वेटेज ठेवतो आणि क्लास 11चा जो सिलेबस आहे तो तुमचा 20% येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या MSTCT एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग कुठल्याही प्रकारे नाही आहे. जसं JEE मेनमध्ये जशी निगेटिव्ह मार्किंग असतं, जसं एक क्वेश्चन चुकला तर 1 मार्क मायनस होतो, तसंच MSTCT एक्झाममध्ये काही नाही आहे. पण डिफिकल्टी लेवलबद्दल बोलायचं गेलंच तर जे मॅथमॅटिक्स आहे ते JEE मेन लेवलला यायला लागलं आहे, कारण दिवसेंदिवस जे ॲप्लिकेशन फॉर्म्स आहे MSTCT एक्झाममध्ये वाढत आहे. म्हणून जसे ॲप्लिकेशन वाढत आहे, जशी डिमांड वाढत आहे, तसं पेपर टफ होत जात आहे. आणि मेनली जे क्वेश्चन आहेत ते ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येणार आहेत MSTCT एक्झाममध्ये. त्यानंतर MSTCT एक्झामचा सिलेबस कोण डिझाईन करतं तर स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र, त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो CET सेल्स ऑफ महाराष्ट्र, जे डिझाईन करत असतं. आणि खाली जे मेन्शन केले आहेत ते 11चे काही ठराविक टॉपिक आहे. तुम्हाला सर्व 11चा सिलेबस करायचा नाही. वेक्टर एरर ॲनालिसिस, मोशन इन प्लेन, लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, साऊंड, ऑप्टिक, इलेक्ट्रोस्टॅटिक अँड सेमीकंडक्टर, एवढे जे टॉपिक्स आहेत तुम्हाला कवर करायचे. केमिस्ट्रीमध्ये जसं सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, केमिकल बॉन्डिंग, रिडॉक्स रिॲक्शन यासारखे टॉपिक्स तुम्हाला जे आहे इथं मेन्शन केले ते करायचे आहे. आणि मॅथमध्ये टोटल 10 चॅप्टर्स आहे आणि 10 चॅप्टर्समध्ये म्हणजे 20% वेटेज आहेत. तर 10 चॅप्टरमधून 10 क्वेश्चन म्हणजे ईच चॅप्टरमध्ये एक क्वेश्चन येणार आहे. बोलायचं झालं ट्रिग्नोमेट्री टू स्ट्रेट लाईन, सर्कल, प्रोबॅबिलिटी, परमिटेशन, कॉम्बिनेशन, फंक्शन्स, कॉम्प्लेक्स नंबर, लिमिट्स, कंटिन्युटी आणि कोनिक सेक्शन, हे सगळे चॅप्टर जे आहे तुमच्या मॅथमॅटिक्समधून येणार. आणि बायोलॉजीमधून फक्त येणार आहे 11thमधनं, जसं बायोमॉलिक्युल, रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर, ह्युमन न्यूट्रिशन अँड एक्सक्रिशन अँड ॲस्मो रेग्युलेशन, हे टॉपिक तुम्हाला 11thमधनं येणार आहे. चला आता जाणून घेऊया एक्झाम पॅटर्नबद्दल. तर हा एक्झाम पॅटर्न कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहील, म्हणजे कम्प्युटर बेस्ड
जी टेस्ट आहे तुमची ऑनलाईन एक्झाम होणार, तुम्हाला एक सेंटर लॉकेट होणार, तिथं जाऊन तुम्हाला ऑनलाईन एक्झाम द्यायची. टाईप्स ऑफ क्वेश्चन यामध्ये जे राहतील ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन राहतील. आणि एक्झाम ड्युरेशन जो आहे तो टोटल 180 मिनिट म्हणजे 3 अवरचा आणि 90 मिनिट्स फॉर इच पेपर. प्रत्येक पेपरसाठी तुम्हाला 90 मिनिटचा वेट दिला जाईल. त्यामध्ये आपल्याला 2 पेपर होतात, पेपर 1 आणि पेपर 2. 2 ग्रुपमध्ये जी MST-CT एक्झाम आहे ती होत असते. MST-CT एक्झाममध्ये 2 ग्रुप असतात, एक PCM आणि एक PCB. जर तुम्ही PCM निवडला तर तुम्हाला तिथं फिजिक्स केमिस्ट्री द्यावं लागेल आणि PCB निवडला तिथं पण तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री द्यावं लागेल. तर सुरुवातीला जाणून घेऊया PCMबद्दल. आणि PCM इम्पॉर्टन्स काय आहे ते बघूया. PCM थ्रू तुम्ही ॲग्रिकल्चर, फार्मसी, BSc हॉनर्स आणि इंजिनिअरिंग या सगळ्या फील्डमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. पण PCB घेतलं तर तुम्हाला कल्चर आणि फार्मसी आणि BSc ऑनर्स म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग फील्डमध्ये ॲडमिशन घेऊ शकत नाही. म्हणून PCM जास्त वेटेज तुम्ही PCMसाठी अप्लाय केलं पाहिजे. पेपर 1 मॅथमॅटिक्सबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला टोटल 50 क्वेश्चन येतील. त्यामध्ये स्टँडर्ड 10th म्हणजे आपल्या 11thमधनं 10 क्वेश्चन येणार आहे आणि 12thमधनं 40 क्वेश्चन आणि प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्सचं वेटेज राहील आणि 100 मार्क्सचा पेपर राहील. आणि टोटल ड्युरेशन जे आहे ते 90 मिनिट्सचं राहील. त्यानंतर फिजिक्स आणि केमिस्ट्रीबद्दल बोलायला गेलं तर प्रत्येकी 10 क्वेश्चन हे 11thमधनं येणार आहे आणि 40 क्वेश्चन हे 12thमधनं येणार आहे. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क्सचं वेटेज राहील. टोटल 100 मार्क्सचे क्वेश्चन राहतील आणि 90 मिनिट ड्युरेशन राहील. हा झाला PCM. मध्ये बोलायचं झालं फिजिक्स केमिस्ट्री सेम पॅटर्नमध्ये येणार आहे आणि बायोलॉजी जो आहे 20 क्वेश्चन फ्रॉम 11th आणि 80 क्वेश्चन फ्रॉम 12th. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क्सचं वेटेज राहील. 100 मार्क टोटल मार्क्स राहतील आणि ड्युरेशन जे आहे ते 90 मिनिट राहील. तर PCM आणि PCB दोन्ही 200 मार्काची तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे MCQ बेस्ड. आपली स्ट्रॅटजी काय असणार आहे MST-CT एक्झामसाठी अभ्यास करण्यासाठी, कारण आपल्याकडे आता 3 महिने. तर तुम्हाला बेस्ट प्रिपरेशन चालू करायची आहे क्लास 11 आणि 12 टॉपिकवर. तुम्हाला 12च्या सिलेबसवर जास्त फोकस करायचा आहे, कारण 12चा सिलेबस हा हाय वेटेज कॅरी करतं 80%चा. म्हणून तुम्हाला सुरुवात करायची 80%पासून. असे चॅप्टर सुरू करायचे ज्याला हाय वेटेज आहे, तिथून तुम्ही सुरुवात करायची. त्यानंतर प्रॅक्टिस करायची प्रिव्हियस इयर क्वेश्चन. तुम्ही जो टॉपिक स्टडी केला त्याच्यावर तुम्हाला PYQ शोधायचे आहे, ते सॉल्व करायचे स्वतःवरनं शॉर्टकट मेथड वापरून. त्यानंतर तुम्हाला मॉक टेस्ट जॉईन करायची आहे. मॉक टेस्ट का जॉईन करायची, तर तुमची जी प्रॉब्लेम सॉल्व करण्याची स्पीड आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी, ॲक्युरेसी अँड टाईम मॅनेजमेंटसाठी तुम्हाला मॉक टेस्ट जी आहे ती जॉईन करायची आहे किंवा द्यायची आहे. त्यानंतर टाईम मॅनेजमेंट. प्रत्येक क्वेश्चनला एक स्पेसिफिक टाईम अलोकेट करा. जर क्वेश्चन सॉल्व होत नसेल तर त्याला लिव्ह करा, पुढच्या क्वेश्चनवर जा, जेणेकरून तुमचा टाईम प्रॉपरली मॅनेज होईल. त्यानंतर रिव्हिजनसाठी तुम्ही काय करू शकता, शॉर्ट नोट बनवू शकता किंवा फॉर्म्युला शीट्स बनवू शकता, जे तुम्हाला हेल्प करेल लास्ट मिनिट रिव्हिजनसाठी. जेव्हा तुमची MST-CT एक्झाम येईल तेव्हा तुम्हाला हेल्प करेल स्टडी करण्यासाठी. हेल्थ काय इम्पॉर्टंट आहे, स्टुडंट टे हेल्दी, ईट वेल अँड गेट इनफ स्लीप. म्हणजे तुमच्या हेल्थवर पण तुम्हाला फोकस करायचा आहे, प्रॉपर जेवण करायचं आहे आणि प्रॉपर झोप पण घ्यायची आहे, जेणेकरून तुमच्या हेल्थवर कुठलाही इश्यू होणार नाही आणि तुमच्या प्रिपरेशनमध्ये कुठलाही अडथळा येणार नाही. आता मेन पॉईंट येतो मार्क्स vs पर्सेंटाईल. पहिला आपण गैरसमज दूर करूया का पर्सेंटाईल आणि पर्सेंटेजमध्ये काय डिफरन्स आहे. जर तुम्हाला 200पैकी 150 मार्क जर पडले तर आपण त्याला पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट केलं तर 75% होतात. आणि पर्सेंटाईल बोलायचं झालं तर जर तुम्हाला 200पैकी 150 मार्क्स आलेत आणि तुम्ही टोटल 95% स्टुडंट जे तुमच्या शिफ्टमध्ये त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवले आहेत किंवा इक्वल मार्क मिळाले तर तुम्हाला तिथं 95% येतील. हे इझी शिफ्टमध्ये होतं. असं हार्ड शिफ्टमध्ये तर तुम्हाला 150+ आलेत, 99.99% पण येऊ शकतात. तर हा झाला मार्क्स vs पर्सेंटाईलचा ॲनालिसिस 2025च्या CET-नुसार, 2024-25च्या CET-नुसार. तर 2025मध्ये जी मीडियम शिफ्ट होती त्यामध्ये 150+ मार्क्सला 99.50 100% होते. 135 to 149 जर मार्क्स असतील तर 99 to 99.49 अबोव पण जाऊ शकतात जर हार्ड शिफ्ट असली तर. अशा प्रकारे तुमचे असतात. जर तुम्हाला 80 मार्क्स पण मिळाले तर तुम्ही 85 to 92% मध्ये पण
अचीव करू शकता, जेणेकरून तुम्हाला Tier 2 Tier 3 कॉलेजमध्ये पण ॲडमिशन मिळू शकते अशा स्कोअरमध्ये. पण तुम्हाला मॅक्झिमम फोकस राहील तुमचा 150+ मार्क अशी प्रिपरेशन करायची की तुम्ही टॉप कॉलेजमध्ये जाल आणि चांगल्या प्रकारचं प्लेसमेंट मिळवा. आता पुढं, रिट्रीट दॅट कन्सिस्टंट एफर्ट अँड स्मार्ट स्ट्रॅटेजी आर कीज टू सक्सेस. म्हणजे कन्सिस्टंट एफर्ट म्हणजे आपलं जे काम आहे अभ्यास करणं ते करत राहायचं आणि स्मार्ट स्ट्रॅटेजी अवलंबली तर आपल्याला सक्सेस नक्की अचीव होतो. तुमच्या 2026च्या एक्झामसाठी तुम्हाला गुड लक. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा आणि अशा नवनवीन टिप्स आणि ट्रिक्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.